नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण. मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहली यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत पुण्यातील स्वारगेट पासून 4 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या देवी पद्मावतीच्या दर्शनासाठी. या देवीबद्दल आणि या मंदिराबद्दल जर सांगायचं झालं तर देवी पद्मावती जी आहे ती देव बालाजीची पत्नी मानली जाते. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिरातील जी मूर्ती आहे ती तांदूळ स्वरूपात मूर्ती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वयंभू आहे. तर आज आपण या मंदिराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि इथली वैशिष्ट्य आपण जाणून घेणार आहोत. चला मग त्या मंदिराकडे निघूया. तर मित्रांनो, त्या मंदिरात निघण्यापूर्वी आपली एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवट पण पहा. व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका. चला मित्रांनो, वेळ घालवता देवी पद्मावतीचं दर्शन घेऊया. तर चला मित्रांनो, आता आम्ही निघालोय पुण्यातील स्वारगेटमध्ये असणाऱ्या देवी पद्मावतीचं दर्शन घेण्यासाठी. पुणे सातारा रस्त्यावर स्वारगेट पासून 3 किलोमीटर अंतरावर सहकार नगरमध्ये पद्मावती देवीचे मंदिर आहे. तुम्ही त्या ठिकाणी बसने सुद्धा जाऊ शकता. रस्त्याच्या बाजूला सहकार नगरमध्ये हे देवीचं प्राचीन मंदिर आहे. तर फायनली आपण या मंदिराजवळ पोहोचलेलो आहे. तर इथला पक्ष्यांचा आवाज तुम्ही बघू शकता. मोठमोठी वडाची झाडं या परिसरामध्ये आहेत. तर हे जे पद्मावती देवीचे मंदिर आहे हे मंदिर पेशवेकालीन आहे आणि या देवीचा उल्लेख स्वामी आणि राऊ या कादंबऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. मंदिराचा परिसर मोठा असून नवरात्रीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. या मंदिराचे जे पुजारी आहेत बिबवे, त्यांची या ठिकाणी 11वी पिढी व्यवस्था पाहत आहे. मंदिर जरी आकारानं छोटं असलं तरी अतिशय जागृत असं हे पद्मावती देवीचं मंदिर आहे. या मंदिराच्या बाहेरच छोटी छोटी दुकानं आहेत. तर मंदिरात जात असताना सर्वप्रथम या ठिकाणी डाव्या बाजूला एक छोटंसं मंदिर आपल्याला दिसतं आणि या ठिकाणी एक मूर्ती आहे. तर ही मूर्ती जी आहे ही शीतळा देवीची मूर्ती आहे. शेंदूर लेपवलेली अशी ही मूर्ती आहे. तर चला तर मग या देवीचा आणि या मंदिराचा नेमका इतिहास काय ते आता आपण जाणून घेऊया. तर फार पूर्वी जुन्या काळामध्ये बिबवे नावाचे एक कुटुंब या ठिकाणी राहत होते. त्यांचा व्यापार तांदळाचा होता. कोकणातून तांदूळ ते आणायचे आणि या ठिकाणी बाजारामध्ये ते विकायचे. सोबतच ते शेतीचा सुद्धा व्यवसाय करायचे. तशी त्यांची फार पूर्वीपासूनच देवीवर खूप श्रद्धा होती. एके दिवशी शेतामध्ये काम करत असताना त्यांच्याकडे जी बैल होती त्या बैलाच्या खुराला लागून एक मूर्ती त्यांना दिसली. तर तीच मूर्ती होती देवी पद्मावतीची. त्यामुळे या ठिकाणी ती स्थापन करण्यात आली. त्यामुळे स्वयंभू पद्मावती देवीचं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहे, मंदिराच्या सभा मंडपामध्ये. तर या ठिकाणी सिंहाची छोटीशी मूर्ती आहे, कारण ही देवी सिंहावर विराजमान आहे. आणि याच सभा मंडपामध्ये हे देवीचे 5 रक्षक या ठिकाणी आहेत. तर त्यांचंही आपण दर्शन घेतलं. यांच्या समोर परड्या देखील ठेवलेल्या आहेत. तर वरती बघू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे. या ठिकाणी बोर्ड देखील आहे, तुम्ही बघू शकता. श्री पद्मावती देवी प्रसन्न स्वयंभू असं हे मंदिर आहे. या ठिकाणी पद्मावती देवीची आरती आहे. जसं की तुम्हाला माहित असेल, देवी पद्मावती ही देव बालाजीची पत्नी सुद्धा मानली जाते. याच सभामंडपामध्ये श्री गणेशाची प्रसन्न अशी मूर्ती आपल्याला दिसते. या मंदिरातील कुठल्याही देवाला नैवेद्य ठेवला जात नाही असं या ठिकाणी छोटे छोटे बोर्ड लावलेले आहेत. कुठलाही वार असू द्या, या ठिकाणी भाविकांची गर्दी ही नेहमी असते. तर आता आपण जातोय देवीचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये. तर या ठिकाणी देवीचे चरण आहेत, तर यांचं दर्शन आपण घेतलं. आता आपण जातोय गाभाऱ्याच्या दिशेने. गाभाऱ्याच्या समोरच या ठिकाणी काही परड्या
आणि काही मूर्त्या आपल्याला दिसतात. काही भाविक या ठिकाणी येऊन देवीची ओटी भरतात. तर अतिशय ऐतिहासिक आणि प्राचीन असं हे मंदिर आहे. तर हे आहे या गाभाऱ्याचं प्रवेशद्वार. तर आतमध्ये तुम्हाला दिसत असेल देवी पद्मावतीची अतिशय प्रसन्न आणि तांदूळ स्वरूपात असलेली ही मूर्ती आपल्याला दिसते. असं बोललं जातं की पूर्वीची जी मूळ मूर्ती होती ती आकाराने थोडीशी लहान आणि गोल होती. ही जी मूर्ती आहे ही मूर्ती आकाराने मोठी होत गेली. तर बघू शकता तांदूळ स्वरूपातील पद्मावती देवीची ही मूर्ती आहे. नवरात्रीमध्ये खूप मोठे मोठे उत्सव या ठिकाणी साजरे केले जातात. तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. स्वारगेटपासूनच काही अंतरावरच हे मंदिर आहे. तर मित्रांनो, पुण्यातील वाघोली शहरापासून साधारण 9 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरती बोल्हा हे मातेचं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि ऐतिहासिक मंदिर आहे. त्याच्यावरती पण संपूर्ण माहितीचा मी व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल वरती आय बटनवरती लिंक दिलेला आहे, क्लिक करून तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.